आज मी तयार होत आहे रक्षाबंधनसाठी. तर कोणत्याही सणांपूर्वी मी कोणती प्रिपरेशन करते, स्किन केअर, त्याच्यानंतर मेकअप, हेअर कसं करते हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी स्किन केअर करण्यापूर्वी माझ्या चेहऱ्यावरचे केस थोडे वाढले आहेत. सो आयब्रो रेझर मी हे घेतलेले आहे. केसांना असा बँड लावून घेतलेला आहे. चेहऱ्यावर थोडंसं ऑइल लावून घेतलेलं आहे. फेशियल ऑइल आहे. तर याने जेव्हा तुम्ही केस काढता तेव्हा तुम्हाला त्रास होणार नाही आणि नंतर पण इरिटेशन होणार नाही. ब्रॉन्सनचा हा आयब्रो रेझर मी घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी माझ्या चेहऱ्यावरचे केस अशा डिरेक्शनने काढून घेत आहे. तर चेहऱ्यावरचे केस कसे काढायचे याचे बरेच व्हिडिओ मी बनवलेले आहेत. सो ते ट्युटोरियल्स तुम्ही जाऊन बघू शकता. डिटेलमध्ये तिथे मी एक्सप्लेन देखील केलेलं आहे. आणि पूर्ण चेहऱ्यावरचे केस काढल्यानंतर चेहरा खूप छान स्मूथ होतो, मस्त होतो. कोणत्याही सणांपूर्वी 2 दिवस आधी तुम्ही हे करू शकता. आता हे ग्रूमिंग झाल्यानंतर तुमचा फेस तसाही खूप छान स्मूथ होऊन जातो आणि ग्लोई पण दिसायला लागतो. पीच फज निघून जातं. सो हे जरूर करा. त्याच्यानंतर आता मी टोनर वापरणार आहे. सो जेव्हा मी हेअर रिमूव्ह करते तेव्हा मी टोनर वापरते आणि तुम्हाला सर्वांनाच माहित आहे बायोक्यूलचं हे ॲक्वा बूस्ट हायड्रेटिंग टोनर मी वापरते. सो याच्यामध्ये हायलुरॉनिक ॲसिड आहे, सिट्रुलिन आहे आणि ॲक्च्युली हे वापरायचं कारण म्हणजे हे डीप आणि लॉंग लास्टिंग हायड्रेशन देतं, स्किन बॅरियरला स्ट्रेंथन करतं आणि तुमचा जो स्किनचा पीएच आहे तो नरिश आणि बॅलन्स करायला हेल्प करतं. याने तुमची स्किन हायड्रेटेड आणि प्लम फील करते. शिवाय फ्रेश, हायड्रेटेड आणि क्लीन असा स्किनचा लुक दिसून येतो. आता टोनर लावून झाल्यानंतर मी एक छान शीट मास्क वापरते, सॅलिसिलिक ॲसिडवाला, स्किन क्लॅरिफाय करण्यासाठी. तर कोणताही तुमच्या आवडीचा एखादा शीट मास्क घ्या आणि हे स्किप केलं तरी चालेल, पण शीट मास्क वापरल्यानंतर म्हणजे मला जास्त बेटर वाटतं. शिवाय जे मी स्किनवरचे केस काढलेले असतात त्याच्यामुळे जर शीट मास्क लावला तर आणखीन स्किन छान होऊन जाते. आणि सॅलिसिलिक ॲसिड तुम्हाला सर्वांनाच माहिती पोअर्स क्लीन करण्यासाठी युजफुल आहे. त्याच्यामुळे हे मी चेहऱ्याला लावून घेतलेलं आहे. 10-15 मिनिटं याला ठेवलं. राहिलेलं सिरम छान नेकला वगैरे लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हा मास्क मी काढून घेतलेला आहे. सो ही एक स्टेप तुम्ही स्किन केअरमध्ये ॲड करू शकता. त्याच्यानंतर आता आपण चेहऱ्याला छान एक सिरम लावून घेऊयात. सिरम अगेन जर तुम्हाला ग्लोईंग स्किन हवी असेल आणि हायड्रेटिंग स्किन हवी असेल तर डेफिनेटली हे बायोक्यूलचं ॲक्वा बूस्ट हायड्रेटिंग सिरम वापरत जा. खूप छान आहे. याच्यामध्ये हायलुरॉनिक ॲसिड आहे, सॅच्युराइड आयसोमेरेट आहे आणि हे नॅचरल शुगर्स, सिलिसियम आणि कॉर्न कर्नेलपासून सोर्स केलेलं आहे. याचं जे टेक्स्चर आहे ते नॉन स्टिकी वॉटर जेल आहे. सो हे डीप आणि लॉंग लास्टिंग हायड्रेशन देतं, स्किनची इलास्टिसिटी इम्प्रूव्ह करतं, स्किन डेन्सिटी आणि फर्मनेस एनहान्स करायला देखील मदत करतं. सो याने तुमची स्किन अगेन हायड्रेटेड आणि प्लम जाणवेल आणि फ्रेश, हायड्रेटेड, नरिश्ड असा स्किन लुक तुमचा दिसेल. सर्व स्किन टाईपवाल्यांसाठी हे सुटेबल आहे. हे जे आहे हे मी माझ्या AM आणि PM रुटीनमध्ये रेग्युलरली वापरते आणि याच्यामध्ये सर्व नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत. सो हे स्किनवर जेंटल देखील आहे. मी एकदम रिलिजियसली यूज करते. सो पहिलं माझं संपलं होतं त्याच्यामुळे मी दुसरं देखील मागून ठेवलेलं आहे. नेक्स्ट आता एक छान मी मॉइश्चरायझर घेतलेला आहे. सो एखादं जेल बेस किंवा लाईट मॉइश्चरायझर इथे तुम्ही लावू शकता. तुम्हाला जे सूट होतं ते मॉइश्चरायझर स्किनला लावा. सो छान हे सिरम लावल्यानंतर मी मॉइश्चरायझर चेहऱ्याला व्यवस्थित लावून घेत आहे. याच्याने आता जी आपण ही ॲक्च्युली जी स्किन प्रेप आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे कुठल्याही मेकअपपूर्वी किंवा कुठल्याही फंक्शनला कुठेही जाण्यापूर्वी. त्याच्यामुळे मी ह्या स्टेप्स खूप छान पद्धतीने इथे केलेल्या आहेत. आता आपण मेकअप करूयात. सो इथे मी छान माझा रक्षाबंधनसाठी जो ड्रेस घालणार आहे तो घालून आलेली आहे. लॉरियल पॅरिसचं हे कन्सिलर मी घेतलेलं आहे. खूप सुंदर कन्सिलर आहे. हे फर्स्ट टाईम मी बाय केलेलं आहे आणि फर्स्ट टाईम वापरत आहे. आता जसं तुम्हाला माहिती आहे की फक्त कन्सिलर वापरून पण आपण आपला बेस करू शकतो. सो हे तसंच कन्सिलर आहे. इतकं छान हाय कव्हरेज आहे. शिवाय इतकं छान हे ब्लेंड होतं. सो हे लावून झाल्यानंतर ब्युटी ब्लेंडरने याला छान मी ब्लेंड करून घेतलेला आहे. या कन्सिलरचा जो शेड आहे तो आहे 317. त्याच्यानंतर प्रॉश ब्युटीचं हे ब्लश मी वापरलेला आहे. याच्यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे कॅरेमल ग्लेज. खूप सुंदर शेड आहे. बिलीव्ह मी, मला खूप आवडला. खूप सुंदर वाटत होता. मी हातानेच याला छान ब्लेंड केलेला आहे. मेबेलिन फिट मीची कॉम्पॅक्ट इथे मी घेतलेली आहे जी मी पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित लावून घेत आहे ट्रायंग्युलर पावडर पफने. सो मेबेलिन फिट मीची जी पावडर आहे याच्यामध्ये माझा शेड आहे नंबर 220. आता सगळ्यात आधी अंडर आईजला हे मी तुम्ही बघताय डॅबिंग मोशनमध्ये छान लावून घेत आहे. जिथे आधी क्रीजेस पडतात ते लावून घ्या आणि मग पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित ही पावडर लावून घ्या. गळ्याला देखील ही पावडर मी लावलेली आहे कारण गळ्याला मी फाउंडेशन किंवा कन्सिलर काहीही अप्लाय केलं नव्हतं. सो पावडर लावून झाल्यानंतर आता आपला बेस छान सेट झालेला आहे. शुगरचं हे कॉन्टूर किट मी घेतलेलं आहे. सेटल समिटवाला. प्रॉशचा हा हायलायटरवाला ब्रश घेतलेला आहे. हा मला खूप दिवसांपासून हवा होता आणि नायका सेलमध्ये मी बरेच नवीन प्रोडक्ट्स घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये हा देखील आहे. सो या ब्रशने मी छान हायलायटर लावून घेत आहे. तुम्ही बघताय चिकबोनला छान लावा, नाकावर, आयब्रो बोनला, त्याच्यानंतर हनुवटीला थोडंसं हायलायटर लावलं तर चेहरा खूप छान दिसतो आणि ग्लो पण एक दिसतो चेहऱ्यावर. त्याच्यामुळे मला हायलायटर लावायला आवडतं. इट्यूडची ही आयब्रो पेन्सिल मी आत्ताच रिसेंटली मागवलेली आहे. ही देखील मला खूप आवडली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेड एकदम परफेक्ट झालेला आहे माझ्या आयब्रोजसाठी. हा जो शेड आहे इट्यूड हाऊस ड्रॉइंग आयब्रो पेन्सिलचा ॲश ब्राऊन माझा शेड आहे. सो छान आयब्रो फिल केलेल्या आहेत मी व्यवस्थित. स्टार्टिंग पॉईंटला थोड्या हलक्या हाताने फिल करायच्या आहेत आणि नंतर एंडला थोडंसं डार्क फिल करा. त्याच्यानंतर मागेच एक कोंब दिलेला आहे, ते स्पुली दिलेलं आहे, त्याने छान कोंब करून घ्या तुमच्या आयब्रोज.
त्याच्यानंतर प्लमचं हे काजळ मी घेतलेलं आहे, हे देखील नायका सेलमध्ये घेतलेलं आहे. सो हे ऑल डे वेअर काजळ आहे, हे पण छान आहे, छान मस्त ब्लॅक आहे. हे मी अपर वॉटरलाईन लोअर वॉटरलाईनला छान लावून घेतलेलं आहे. आयलॅशेस इथे मी कर्ल केलेले आहे, जे ऑप्शनल आहे. मेबिलिनचा मस्कारा कलोजलवाला वापरलेला आहे, जो मला आवडतो. सो 2-3 कोट्स अप्पर लॅशेसला लोअर लॅशेसला लावून घ्या. तुम्हाला जर फेक लॅशेस वगैरे लावायला आवडत असतील किंवा येत असतील तर त्या लावा. अदरवाईज नॉर्मल फेस्टिवलमध्ये असे आईज देखील खूप छान दिसतात. त्याच्यानंतर माझ्या आवडीची लिप पेन्सिल चेरी ब्राऊन शेडमध्ये स्विस ब्युटीची मी लावून घेतलेली आहे आणि लिप फिल करून घेतलेले आहेत. आणि दुसरी आवडीची लिपस्टिक म्हणजे लॉरियलची रूज लिपस्टिक, ज्याच्यामध्ये माझा शेड आहे रिच मर्लॉट. ही लिपस्टिक माझ्या खूप आवडीची आहे. मला कधीही तुम्ही विचाराल ना तर डेफिनेटली ही माझ्या आवडीच्या लिस्टमध्ये येईल. आणि तुम्ही बघू शकता इतका छान सुंदर कलर दिसतो लिप्सवर याचा. सो लिपस्टिक मी छान लावून घेतलेली आहे. आणि येस, मी छान इयरिंग्स वगैरे घालून टिकली लावून इथे आलेली आहे. आता हेअरकडे वळूया. आता जेव्हा फेस्टिव्ह सीझन असतो किंवा फंक्शन असतं तेव्हा आय नो फंक्शनला तर ठीक आहे, आपण थोडंसं जुडा उडा किंवा काही डिफरंट हेअरस्टाईल करू शकतो. पण जेव्हा फेस्टिव्ह सीझन असतं तेव्हा आपल्याला घरातली पण तयारी करून तयार व्हायचं असतं. सो तेव्हा मग अशी काहीतरी तुम्हाला आवडीची किंवा लवकर होणारी हेअरस्टाईल तुम्ही नक्कीच करू शकता. भरपूर सोप्या हेअरस्टाईल्स मी माझ्या शॉर्ट्समध्ये दाखवलेल्या आहेत. आणि आज मी काय केलेलं आहे, सर्व मागचे केस पुढे असे घेतलेले आहेत, रबर बँड लावलेला आहे आणि आता मी हेअर स्ट्रेट करत आहे हेअर स्ट्रेटनरनी. तर अगदीच आपल्याला खूप स्लिक लुक नको आहे, त्याच्यामुळे मी नॉर्मल केसांचा गुंता काढलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम रँडमली असंच हेअर स्ट्रेटनर फिरवत आहे, किंवा थोडे थोडे पार्ट्स घेऊन पण फिरवा तरी पण चालेल. पण याने काय होईल की अगदीच म्हणजे वेवी हेअर आहे ते दिसणार नाहीत आणि हलकेसे स्ट्रेट होतील केस. सो हा लुक देखील खूप छान दिसतो. केस मी मोकळेच सोडणार आहे, पण हे जे थोडंसं स्ट्रेटनिंग करते तर त्याच्याने एक सुंदर लुक येईल, शिवाय केस थोडेसे मॅनेजेबल दिसतील. दॅट्स इट. सो जेव्हा पण मला खूप घाई असते आणि मला थोडेसे हेअर स्ट्रेट करायचे असतात तर ही ट्रिक मी वापरते. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण केस पुढे घेऊन आपल्याला छान हेअर स्ट्रेटनरनी ते स्ट्रेट करून घ्यायचं आहे. सो मला फटाफट जेव्हा आवरायचं असतं तेव्हा मी असं करते, डिरेक्टली सर्वच केस घेते आणि व्यवस्थित ते स्ट्रेट करते. सो ते झाल्यानंतर मी ते रबर बँड काढलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता केस एकदम छान झालेले आहेत. छान कंगव्याने केस इथे मी विंचरून घेतलेले आहेत आणि इथे मी पूर्णपणे रेडी झालेली आहे. दुपट्टा आहे या ड्रेसवर. हा ड्रेस मी मिशोवरून घेतलेला आहे. याचा कोड मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. NYBayचा हा UV सेटिंग स्प्रे मी घेतलेला आहे आणि तो मी माझ्या पूर्ण चेहऱ्यावर स्प्रे करून घेतलेला आहे. सो इतकं छान आणि इतकं इझी हा माझा रक्षाबंधनसाठी लुक क्रिएट झालेला आहे. हा लुक तुम्ही दुसऱ्या पण कोणत्या फेस्टिवलमध्ये करू शकता डेफिनेटली. आणि ही स्किन प्रेप डेफिनेटली करा. जर तुम्हाला ग्लोईंग स्किन हवी असेल, तुम्ही बघितलं मी स्किन प्रेप इतकी छान केली त्याच्यामुळे माझा मेकअप जास्त छान दिसतोय. सो हेच ॲक्च्युली सिक्रेट आहे कोणत्याही मेकअपचं, की तुम्ही स्किन प्रेप छान करा. छान टोनर, त्याच्यानंतर सिरम, मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावा, त्याच्याने ग्लो तसाच चेहऱ्यावर येतो. आणि जे काही प्रोडक्ट्स वापरले त्याच्यातले जितके लिंक्स मला भेटतील त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल. सो मला असं वाटतं की हा छान रक्षाबंधनसाठी लुक तुम्हाला आवडला असेल. गेट रेडी विथ मी फॉर रक्षाबंधन असा हा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. असंच तुम्ही स्किन प्रेप आणि मेकअप हरतालिकेला करू शकता, गणेश चतुर्थीला करू शकता, कोणत्याही फेस्टिवलला तुम्ही करू शकता बेसिकली. सो हा सुंदर सोबर असा लुक क्रिएट झालेला आहे आणि खूप सोप्या ट्रिक्स आणि अगदी थोडेसे मेकअपचे प्रोडक्ट्स मी याच्यामध्ये वापरलेले आहेत आणि खूप छान असा मेकअप पण झालेला आहे आणि स्किन प्रेप देखील झालेली आहे. सो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून आभार. टेक केअर. बाय बाय.